आजही आहे. रथ जेव्हा या दर्ग्यासमोर आला तेव्हा इंग्रजांनी अचानक रथाच्या मार्गात आडकाठी घातली आणि रथ इथून पुढे नेता येणार नाही आणि सवाद्य मिरवणूक काढता येणार नाही अशी त्यांची अट होती. मात्र हनुमानाचा हा विजय रथ आहे आणि धर्मशास्त्रात रथ माघारी फिरणार नाही अशी भूमिका भाविकांनी घेतली. त्यानंतर मात्र पुढचे 4 ते 5 दिवस रथ एकाच जागी उभा ठेवण्यात आला. शेवटी इंग्रजांची थोडीफार तडजोड करून पुन्हा तो रथ मिरवून आणण्यात आला आणि मंदिरापाशी लावण्यात आला. अशा प्रकारे 1927 सालची हनुमान जयंतीची मिरवणूक कशी बशी सरकारशी तडजोड करून वाद करून पार पडली. सन 1928 यावर्षी पुन्हा ठरलेल्या वेळेप्रमाणे मिरवणूक सुरू झाली. पुन्हा रथ ओढण्यात आला. पुन्हा रथ भडंगबाबा मशिदीपाशी सुद्धा आला. पण इंग्रजांनी मागच्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही मिरवणुकीवर बंदी घातली. यावर्षी मात्र तब्बल 2 महिने रथ एकाच ठिकाणी उभा होता. सर्व हिंदू भाविक भक्त रोज सकाळी जाऊन रथावरील मारुतीची नित्यनेमाने पूजा करत. शेवटी हिंदू पुढाऱ्यांच्या महत्प्रयासाने 2 महिन्यानंतर कसाबसा पुन्हा तडजोड करत रथ गावात